नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पेपर नंबर 3 मधील 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा भाग पुढं या ठिकाणी पाहत आहोत. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण या ट्रान्सफॉर्मरचा मुख्य भाग, कार्यपद्धत आणि समजून घेतले आहे. पण आजच्या भागामध्ये आज ट्रान्सफॉर्मरचे विविध प्रकार आपण समजून घेणार आहोत. या ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मर आणि त्याचे मुख्य 2 प्रकार याचा भाग आपण समजून घेणार आहोत. पण पॉवर ट्रान्सफॉर्मरची माहिती घेऊया. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर हा 250 kVपेक्षा जास्त कॅपॅसिटीचा असतो आणि ट्रान्समिशन लाईनच्या दोन्ही टोकांना याचा उपयोग करतात. विशेषतः जनरेटिंग स्टेशन त्याचबरोबरीने सबस्टेशनमध्ये अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आपल्याला बघायला मिळतो. याची ऑल डे एफिशियन्सी ही अतिशय उत्तम असते. सोबतच्या आकृतीमध्ये अशा प्रकारचा आपण ट्रान्सफॉर्मर बघू शकता. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर हा आपल्याला सबस्टेशनमध्ये अधिक बघायला मिळतो, तर जनरेशन स्टेशनमध्ये सुद्धा हा ट्रान्सफॉर्मर असतो. त्याचबरोबर हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सोबतच्या आकृतीमध्ये बघू शकता. अशा प्रकारचा हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे. साधारणतः 250 kVA पर्यंत स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर उच्च किंवा अतिउच्च दाबाचे 440 व्होल्टमध्ये रूपांतर करण्यासाठी जो ट्रान्सफॉर्मर वापरतात त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. हा अखंडपणे याचं काम चालू असतं. दिवस रात्र चालू हे काम करत असल्यामुळं कोर लॉसेस याच्यामध्ये निर्माण होतात व लोडच्या प्रमाणात त्याच्यामध्ये कॉपर लॉस होतात. ट्रान्सफॉर्मर हा फुल लोड असताना कॉपर लॉसच्या तुलनेने आयर्न लॉस अत्यंत कमी असतात आणि या ट्रान्सफॉर्मरची ऑल डे एफिशियन्सी जास्त असते. व्होल्टेज रेग्युलेशनसुद्धा उत्तम असते आणि सेकंडरी बाजूला हा ट्रान्सफॉर्मर स्टार कनेक्टेड असतो. आपण बघू शकता या ठिकाणी हा स्टार कनेक्शन असतो. आर, वाय, बी आणि न्यूट्रल अशा 4 घटकामध्ये याचं कनेक्शन असतं. त्यानंतर आपण या पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची माहिती घेतल्यानंतर आपण फरक बघूया. बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला अशा प्रकारचा फरक विचारू शकतात, तर तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा हा भाग आपण समजून घेऊया. पॉवर ट्रान्सफॉर्मर हा स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये 11 kVचं रूपांतर 33 kVमध्ये होऊ शकतं. तर या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं साधारणतः आपण अभ्यास केला तर 11 kVचं रूपांतर हे 440 व्होल्टमध्ये होतं. अशा प्रकारे हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे. आताच आपण बघितले की पॉवर ट्रान्सफॉर्मर हा जनरेटिंग स्टेशनमध्ये आणि रिसिविंग स्टेशनमध्ये बरोबरच सबस्टेशनमध्ये वापरतात वीज निर्मितीच्या कामामध्ये. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा साधारणतः वीज वितरणासाठी अधिक पद्धतीनं केला जातो. साधारणतः आपण अभ्यास केला पर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा MVA एवढी याची उच्च क्षमता असते, तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची क्षमता ही KVA क्षमता असते, काही ठिकाणी MVA क्षमता असते. सेकंडरी हा डेल्टा कनेक्शन आताच आपण बघितलं, आपण पुढच्या घटकामध्ये पाहणार आहोत. हा डेल्टा कनेक्टेड असतो याचं कनेक्शन. तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा स्टार कनेक्शन असतो. आर, वाय, बी आणि न्यूट्रल अशा प्रकारे 4 याला वायर्स असतात. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. जे सेकंडरी डेल्टा कनेक्शन म्हणजे 3 फेज 3 वायर्स असते आणि सेकंडरी ही डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची 3 फेज 4 वायर पद्धत असते. जास्त संरक्षण आणखी मेंटेनन्स आवश्यकता असते. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला संरक्षण कमी आणि मेंटेनन्स हा सुद्धा कमी असतो. स्विच यार्डमध्ये उभारणे इनडोअर अथवा आउटडोअरसाठी योग्य आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. तर आउटडोअरसाठी पोल माउंटनिंग आणि इनडोअर फाउंडेशनसाठी हा उपयुक्त. अशा प्रकारे हा डिस्ट्रीब्युशन की पॉवर ट्रान्सफॉर्मरचा फरक आपण समजून घेतला. त्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मरचा भाग या घटकामध्ये आपण समजून घेऊया. पुढील जो याच्यामधले घटक आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये एकच वाइंडिंग असतं आणि प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग हे एकाच लिंबवरती जोडलेले असतात आणि त्याच्यामधूनच प्रायमरीचे 2 टोके आणि सेकंडरीचे 2 टोके अशी विविध पद्धतीने याचं टॅपिंग केलं असतं. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हा ऑटो ट्रान्सफॉर्मर असतो. याची रचना आताच आपण पहिले एकच वाइंडिंग असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे वजन किंमत कमी असते. साधारणतः हा स्टेप अप स्टेप डाऊन असू शकतो.
ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्येक फेज करता स्वतंत्र वाइंडिंग असते, त्यामधील काही भाग प्रायमरीसाठी आणि काही भाग सेकंडरीमध्ये असतो. आणि विशेष याच्यामध्ये फायदा असा की याच्यामध्ये पॉवर लॉसेस कमी असतात, कॉपर कमी लागते आणि वजन कमी असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर हा डिमर सेटमध्ये वापरतात, केबलमध्ये वापरतात, व्होल्टेज ड्रॉप सुधारण्यासाठी बूस्टरमध्ये वापरतात, व्होल्टेज टॅबलमध्ये वापरतात. आणि विशेषतः आपण बघतो की वेल्डिंग मशीनमध्ये अशा प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरतात की वेल्डिंग मशीनमध्ये वेल्डिंग रॉड जाळण्यासाठी सेकंडरीला जास्त करंटची आवश्यकता लागते आणि अशा प्रकारचा हा पॉवर ट्रान्सफर या ठिकाणी असला ॲटो ट्रान्सफॉर्मर वापरतात. ॲटो ट्रान्सफॉर्मरचा भाग आपण समजून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पुढचा भाग समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे स्टेप अप आणखी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप म्हणजे प्रायमरीपासून सेकंडरी बाजूला व्होल्टेज जर वाढवून पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि प्रायमरी बाजूपासून सेकंडरी बाजूला जर व्होल्टेज कमी पाहिजे असेल तर त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर अशा प्रकारे हा जो प्रायमरी बाजू आपण पाहिली या स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला, तर प्रायमरीला कॉईल टर्न कमी आहेत, सेकंडला कॉईल जास्त टर्न्स आहेत. तर प्रायमरीला कमी व्होल्टेज असणार आहे, सेकंडला जास्त व्होल्टेज असतं. पण ज्यावेळी प्रायमरीला व्होल्टेज कमी असल्यामुळे करंट जास्त असतो, सेकंडला व्होल्टेज जास्त करंट कमी असतो. कारण प्रायमरी आणि सेकंडरी बाजूची पॉवर ही इक्वल असते आणि फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. हे मुख्य तत्त्व ट्रान्सफॉर्मरचं आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आपण हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बघू शकतो. या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीला 240 व्होल्टेज आहे, तर सेकंडला आपला 12 व्होल्ट AC मिळालेला आहे. प्रायमरीला 1000 टर्न्स आहेत, तर सेकंडला 50 टर्न्स आहेत. याचा अर्थ की प्रायमरीला व्होल्टेज ज्यावेळी अधिक असतं त्यावेळी प्रायमरीला करंट हा कमी आहे आणि सेकंडरी बाजूला ज्यावेळी व्होल्टेज कमी असतं त्यावेळी करंट हा अधिक असतं. कारण आपण या ठिकाणी जर अभ्यास केला तर 24×72 720 व्होल्ट आणि 12×72 720 व्होल्ट. याचा अर्थ असा की प्रायमरी आणि सेकंडरी बाजूला असणारी जी पॉवर आहे ती सारखी आहे. हा या महत्त्वाचा प्रायमरी सेकंडरी बाजूला असणारी फ्रिक्वेन्सी सारखी असते. हे ट्रान्सफॉर्मरचं मुख्य तत्त्व इथं आपण समजून घेतलं आहे. त्यामुळं निश्चितच प्रकारे स्टेप डाऊन आणि स्टेपचा आपण भाग इथं समजून घेतला आहे की ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीपेक्षा सेकंडरी बाजू व्होल्टेज अधिक असतं त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आणि ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी बाजूपेक्षा सेकंडरी बाजूचं व्होल्टेज जे कमी असतं त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. व्होल्टेज वर्ण प्रकार आपण समजून घेतल्यानंतर याचे रचनेवरणे एकूण 3 प्रकार पडतात. एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, एक सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आणि या दोन्हीच्या पेक्षा अधिक महत्त्वाचा आणि सुधारित अशा प्रकारचा बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. तर अशा प्रकारचा आपण हा कोर आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा इथं समजून घेऊया. ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग हे कोरवरती गुंडळलेलं असतं अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि ज्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर हा बाहेर असतो आणि त्याच्यामध्ये वाइंडिंग असतं अशा प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरला सेल टाईप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. तर आपण याची आकृती ही सिंगल फेज कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा 3 फेज 4 टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. सिंगल फेजमध्ये हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे. त्या 3 फेजमध्ये हे RYB अशा प्रकारच्या याच्यामध्ये 2 वाइंडिंग काढले असतात. सेल टाईपमध्ये सुद्धा त्याच प्रकारे आहे. हा प्रायमरी कोर टाईप आहे, एकावरतीच प्रायमरी या बाजूला असते आणि सेकंडरी या बाजूला असते. याच पद्धतीनं 3 फेजमध्ये याच पद्धतीनं ह्या RYB अशा 3 फेज इथं काढलेले आहेत. यानंतर रचनेवरचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. आताच आपण बघितले की सेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा सुधारलेला प्रकार म्हणजेच बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. याला एका सायंटिस्टनं याची इन्व्हेस्टिगेशन संशोधन लावलेलं आहे आणि म्हणूनच याला बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. यामध्ये आयताकृती कोर असून तो केंद्रभागामध्ये एकत्र करून त्यावरती वाइंडिंग केलेले असते. या प्रकारात वाइंडिंग तार कमी लागते व कूलिंग व्यवस्थित असते. कारण आपण सोबतच्या आकृतीमध्ये बघू शकतो याच्यामध्ये हे बाहेरच्या बाजूला HV वाइंडिंग आहे आणि आतील बाजूला LV वाइंडिंग आहे. LV म्हणजे लो व्होल्टेज वाइंडिंग आणि HV म्हणजे हाय व्होल्टेज वाइंडिंग. अशा प्रकारे रचनेवरने एकूण याचे 3 प्रकार पडतात. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, सेल टाईप ट्रान्सफॉर्मर की बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर आपला सप्लायहून पडणारे प्रकार आपल्याला माहिती आहे की सिंगल फेज आणखी 3 फेज हे त्याचे मुख्य प्रकार आहेत.
आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आपण बघू शकतो की ज्याला फक्त प्रायमरीला सप्लाय दिला जातो आणि सेकंडला लोड दिला जातो. आणि याच्यामध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त प्रायमरीला सप्लाय होतो. प्रायमरी वायंडिंगमध्ये चुंबकीय विकर्षा निर्माण होतात आणि या चुंबकीय विकर्षा कोरमुळे सेकंडरीमध्ये ट्रान्सफर होतात आणि सेकंडरी बाजूला जेव्हा लोड जोडला जातो त्या लोडमध्ये आपल्याला व्होल्टेज निर्माणाला बघायला मिळू शकतं. अशा प्रकारचं काम चालतं. तर 3 फेजमध्ये याच्यामध्ये बाकी 3 वायंडिंग असतात. हा याच्यामधला महत्त्वाचा घटक. ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी असे 2 वायंडिंग असतात. प्रायमरी वायंडिंगला सप्लाय जातो तर सेकंड वायंडिंगला लोड जातो. हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर याचा उपयोग विशेषतः लाइटिंग, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये, त्याचबरोबर याचा उपयोग आपल्याला माहिती आहे की मोबाईलच्या चार्जरमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. अशा छोट्या मोठ्या कामासाठी हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरतात. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर आपण या टॉपिकमध्ये याचाच आपण अभ्यास करतो आहोत. तपशीलवारसुद्धा भाग आपण याचा समजून घेतला आहे. 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना आणि सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना कोर टाईप किंवा सेल टाईप अथवा बेरी टाईप याच्यामध्ये जो कोर असतो तो 120 डिग्री अंशाने या ठिकाणी एकमेकाला जोडलेला असतो. कोरची आतील बाजू एकमेकाला एकत्रित केलेली असते आणि म्हणूनच या ट्रान्सफॉर्मरचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितच प्रकारे आपल्या लक्षात येईल की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि सेल टाईप ट्रान्सफॉर्मर हे बघितल्यानंतर आपण याचा फेजचा अभ्यास आपण करतो. सिलेंडरच्या इन्सुलेटेड कॉपर कंडक्टरपासून तयार केलेल्या कॉइल्स वायंडिंगच्या स्वरूपात गुंडलेल्या असतात. ज्या वायंडिंग सप्लाय जोड त्याला प्रायमरी वायंडिंग म्हणतात आणि ज्या लोडला जातो त्याला सेकंडरी. सोबतच्या आकृतीमध्ये आपण 3 फेज ट्रान्सफॉर्मर बघू शकतो. याच्यामध्ये अशा प्रकारच्या 3 बुशिंग्स जोडलेले आहेत. विशेषतः हाय व्होल्टेज असतात आणि एका बाजूला लो व्होल्टेज असतं. तिथं सेकंडरी बाजू जर स्टार कनेक्शन असेल तर 4 कनेक्शन आर वाय बी एन न्यूट्रल असते आणि प्रायमरीला डेल्टा कनेक्शन असू शकतो. काही ठिकाणी अशा प्रकारे ही बुशिंग्स अशा प्रकारचे असतात. 3 फेज आणखी सिंगल फेजमधला फरक आपण बघितला आहे. याच पद्धतीनं आपण या ठिकाणी या ट्रान्सफॉर्मरचा जो घटक बघितला आहे त्याच्यामध्ये विशेषतः इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. ज्याला आपण करंट ट्रान्सफॉर्मर की पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, सी टी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर की पी टी म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. आपल्याला माहिती आहे की विद्युत दाब मोजण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा उपयोग करतो आणि विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आपण ॲमीटरचा उपयोग करतो. तशाच पद्धतीनं जर आपल्याला अतिउच्च अशा प्रकारचा विद्युतदाब मोजायचा असेल तर या ठिकाणी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात आणि अतिउच्च करंट मोजायचं असेल तर आपल्याला करंट ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करतात. तर करंट ट्रान्सफॉर्मर की पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे सबस्टेशनमधले इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहेत असं समजून घ्यायला हरकत नाही की करंट ट्रान्सफॉर्मरच्याद्वारे आपल्याला विद्युत प्रवाह मोजता येतो आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आपल्याला विद्युतदाब मोजता येतो. अशा प्रकारे या ठिकाणी आजच्या या घटकामध्ये आज आपण विविध प्रकारचे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आपण समजून घेतलेले आहेत. विशेषतः पॉवर ट्रान्सफॉर्मर हा सबस्टेशन की जनरेशनसाठी वापरतात. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा सामान्य ट्रान्सफॉर्मर आहे. ॲटो ट्रान्सफॉर्मर हा विशेषतः वेल्डिंगसाठी वापरतात आणि इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर हा करंट आणखी विद्युत दाबण्यासाठी याचा अधिक उपयोग होतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास इथं थोडक्यात समजून घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन अशा प्रकारे 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या कनेक्शनचा अभ्यास पाहणार आहोत.